चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत साक्षीने एक आव्हान स्वीकारलं आहे, ते पाहूया आपण। नमस्कार, माझे नाव साक्षी कृष्णा राठोड। चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत मी बालभारती पाठ्यपुस्तकामधील 10वा धडा सुगंधी सृष्टी यामध्ये मला हे पाठ मी वाचलं। ह्यामध्ये मला काय काय कळाले ते मी तुम्हाला सांगते। ह्या पाठाचे नाव आहे सुगंधी सृष्टी। ह्याचे लेखक आहेत ना ग गोरे। हे पाठ खूप छान आहे। ह्या पाठामध्ये वेगवेगळ्या फुलांविषयी माहिती दिलेली आहे। मला तर आश्चर्य झालं की काळा रंगाचा गुलाब असतो का? मी तर काळा रंगाचा गुलाब कधी पाहिलाच नाही व मला असं वाटलं की मी पण एखादी वेळेस काळ्या रंगाचा गुलाब माझ्या घरी लावेल। आणि मला ह्याच्यातून कळालं की वेगवेगळ्या फुलझाडांची कशी वेळेवर छाटणी करायची, त्यांच्यावर पाणी किती वेळेस टाकायचं हे मला ह्याच्यातून कळालं। आणि मी काही फुलं मला माहीत नव्हते ते मला ह्याच्यातून कळाले। आणि काही फुलांचं मला चित्र पण काढता येत नव्हतं, ते मला ह्याच्यातून काढता आलं। आणि ह्याच्या मागे प्रश्न उत्तर दिलेले आहे। हे धडा मी जेव्हा वाचले तेव्हा मला ह्याच्यावरचे प्रश्न उत्तर पण कळाले। आणि मी ना ग गोरे सरांचे खूप आभार मानते की त्यांनी बालभारती पाठ्यपुस्तकामध्ये हे पाठ लिहिलं। त्यांनी जर हे पाठ लिहिलं नसतं तर आम्हाला एवढे छान काळा गुलाब असतो का, वेगवेगळ्या फुलांविषयी माहिती आणि फुलझाडांची छाटणी वेळेवर कशी करायची हे मला कळालं नसतं। मी ना ग गोरे सरांचे खूप आभार मानते व की त्यांनी इतके छान धडा लिहिला। धन्यवाद। बघा, साक्षीने मराठीतल्या सुगंधी सृष्टी नावाच्या धड्यावरचं वाचन केलं आणि वाचन केल्यानंतर आपलं असं ठरलेलं असतं किंवा मी जे वाचते मी काय वाचलं हे मला सांगता आलं पाहिजे, हे एक आव्हान असतं। आणि तुम्ही हे पाठ वाचून त्या पाठात नेमकं मी काय वाचलं हे अगदी थोडक्यात सांगितलं आहे। तुम्ही खूप छान पद्धतीनं सांगितलं साक्षी, पण आणखी थोडंसं याच्यामध्ये सांगता येऊ शकतं, आहे की नाही? म्हणून आपण जास्तीत जास्त यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या टिपण्याचा प्रयत्न करा आणि पुढच्या वेळेस आणखी जास्तीत जास्त कसं सांगता येईल आपल्याला याचा प्रयत्न करा। हाही प्रयत्न तुमचा छान होता। थँक्यू।